बातमी नागपूरमधून. नागपूर पालिकेमध्ये महिला राज येण्याची शक्यता आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती पद हे महिलांकडे जाणार आहे. नीता ठाकरेंचा महापौर पदासाठी अर्ज दाखल झालाय. लीला हत्तीबेळेंचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल झालाय, तर शिवानी दानींचा स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल झालाय. याबाबत नीता ठाकरे आणि लीला हत्तीबेळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी. पाहूया. नागपूर महानगरपालिकेत भाजपने जे आहे ते घवघवीत यश प्राप्त केलं आणि आता एकूणच जर बघितलं असेल तर आता महापौर आणि उपमहापौरची निवडीला काही तासच बाकी आहे. अशातच जर बघितलं असेल तर भाजप नेहमी जे आहे ते धक्कातंत्र वापरत असतं. मात्र यंदा जर बघितलं असेल तर महिला राज येणार अशा प्रकारची माहिती सुद्धा येत आहे. ताई काय सांगाल? महापौर महिला, उपमहापौर सुद्धा महिला राहू शकतात अशी प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. आणि असं असताना पार्टी विथ डिफरन्स म्हणणारा पक्ष आता महिलांच्या हाती सत्ता देत आहे. कसं बघता याकडे? भारतीय जनता पार्टी ही नेहमीच महिला सक्षमीकरणाला वाव देणारी पार्टी आहे. आपण बघू शकता आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहे, सुषमा स्वराज यांना आपण बघितलं आहे, स्मृती इराणींना बघितलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे असतील किंवा चित्रताई वाघ असतील, नागपुरामध्ये सुद्धा आमच्या मायाताई असेल, वर्षाताई असेल, निधी असेल, आम्ही सर्वजण वर्षानुवर्ष काम करतो आहे. तर भारतीय जनता पार्टी नेहमीच महिलांच्या नेतृत्वाला प्राधान्य देते आणि यावेळेस तर आमचं आरक्षण महिला ओपन निघालं असल्यामुळे निश्चितच आमची नेता जी असणार आहे सभागृहाची, नागपूरची सर्वप्रथम महिला असणार आहे, सर्वप्रथम नागरिक ही महिला असणार आहे. सो महिला राज म्हणता येईल त्याला, पण भारतीय जनता पार्टी जो आदेश देते त्याला निर्माण करण्यासाठी आम्ही नेहमी तयार असतो. जे प्रमुख समिती असणार आहे महानगरपालिकेच्या, त्यावर जे आहे महिलांचा झेंडा असणार आहे, कसं बघता? अजून पार्टीने असं काही निश्चित केलं नाही आहे, पण ते असेल तर निश्चितच त्याचं स्वागत आहे आणि ते अतिशय चांगली गोष्ट आहे. अनेक वर्ष आपण भारतीय जनता युवा मोर्चात काम केलं. असं असताना काय रोडमॅप असणार आहे एकूणच नागपूरच्या विकासासाठी? आम्ही युवकांसाठी डिजिटल लायब्ररी, ई लायब्ररी या सर्व संबंधित आम्ही काम करण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही मैदानं असतील, बाकी असतील याच्यावर फोकस करणार आहोत. आपल्यासोबत तरुण जे नगरसेवक निवडून आले पहिल्यांदा, काय सांगशील? सकाळी मॉर्निंग वॉकला सुद्धा आता जायला सुरुवात झाली आहे. काय लोकांची काय प्रतिक्रिया समजून? लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही स्वतःहून जर अप्रोच करताय तर हे आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की आम्हाला तुमच्यापर्यंत नाही पोहोचता, तुम्ही आमच्यापर्यंत येत आहे, हे आम्हाला खूप म्हणजे पॉझिटिव्ह असं वातावरण वाटतं आहे. आणि त्यांच्या काय ज्या रेग्युलर समस्या आहे, कचरा असेल, पाणी असेल, झाडू मारणारा असेल, या सगळ्या गोष्टी लगेचच्या लगेच तिथल्या तिथे सॉल्व्ह होत असल्यामुळे ते खुश आहेत. एकूणच जर बघितलं असेल तर महिला राज जे आहे ते नागपूर महानगरपालिकेवर येणार आहे. त्यामुळे जर बघितलं असेल जे प्रमुख जे समिती आहे त्या समितीवर सुद्धा महिला ते नेतृत्व करणार आहे. त्यामुळे एका अर्थानं आनंद संपूर्ण या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.